सगळ्यांना नमस्कार. तुम्ही ऐकलंयच मला आणि सगळेजण और हजार कार्यक्रम एखाद्याला सण करायचा खाऊ नाही. पण कार्यक्रम करत गेलो आणि सगळं होत गेला. एक एक प्रश्न मांडत गेलो. जे मोठी माणसं प्रश्न मांडायचे त्याचा आम्ही पुरं त्याची व्हिडिओवर असो. जसं मगाशी गावांचे काही प्रश्न होते किंवा बाहेरचे लोक नोकऱ्याला लागले नाही, आम्हाला नोकऱ्या मिळल्या नाही, त्याच्यावर कविता केली होती. पण पहिला कविता मांडत गेल्यानंतर बऱ्याच जणांनी सांगलं काय आगरी भाषेत फक्त विनोद होते, बाकी अशा हलवार भावना काय मांडता येत नाही. आणि जरा रांगणेपणा असतंय ना, म्हणजे प्रमाण भाषेत बोलणारी त्यावेळीची सुशिक्षित पिढी होती ती फारच शुद्ध वगैरे बोलायची. म्हणजे त्यांची शुद्ध भाषा ऐकून आम्हाला बेशुद्ध व्हायची पाहिजे. म्हणजे काय रे कुठे चालला असं रे बरं आहे कसं आहे. तर असं नसते काय, असं कसं प्रमाण मला तर लय म्हणजे ढोंग वाटायचं सगळं. आणि ओरिजिनॅलिटी अशी आहे की अरे माणूस आता आपल्या जवळ असताना असं बोलायचं आणि एकदम असं अचानक बदलला कसायचं, काय चेंज झालं. शिक्षण आम्ही शिकलो, ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो, MBA झालो, पण बदललो नाही. मग त्याच्यावर त्याच गोष्टी वाटत गेलो आणि प्रयोग करत गेलो. असे नवीन नवीन काहीतरी आपण प्रयोग करायला पाहिजे, तर तसं प्रयोग करत गेलो. म्हणजे कधी कधी असं वाटतं, बरीच माणसं बोलायची अरे त्याबरोबर आहे, त्या सगळा रांगडेपणा तुम्ही लिहून आपण प्रेमळ भाषा आहे किंवा प्रेमाच्या गोष्टी आहेत किंवा फुलपाखरांच्या गोष्टी त्या आगरी भाषेत येते. तर मला माझी एक कविता होती, तर प्रेमाची भावना, एक 16 वर्षाची मुलगी आहे, तिला प्रेम होते, ते आगरी भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला. मला मनात माझे जाई जुई सगळा आकाशी रंगी बेरंगी, मनात माझे जाई जुई सगळा आकाशी रंगी बेरंगी, या सगळाबाई करला काही शिवाच गाजराची पुंगी, वाज गाजराची पुंगी, मनात माझे जाई जुई. ती 16 वर्षाची आणि सपनात माझे बागाचं बागा, सपनात माझे बागाचं बागा, यात धावती पर्यांच्या रांगा, सपनात माझे बागाचं बागा, यात धावती पर्यांच्या रांगा, एखादी परी मीच होई, एखादी परी मीच होई, जो का माझा उंच उंच नभी, या सकाबाई करण काय, कशी वाज गाजराची पुंगी, मनान माझे जाई जुई, मनान माझे जाई जुई, मनान माझे जाई जुई. असे प्रयोग करत राहून नवीन नवीन. आणि जसं आता सगळं पण बोलला का, जे स्टेजवर अरुण म्हात्रे सर असतात ते स्टेजवर जिलो वाटते कमी झालं. म्हणजे मला जो पहिल्यांदा वाटला का कवी मनात तेवढी लोक बोलायची. MB सर तर मला भरपूर सन्मान देतात, म्हणजे लहान दिवस आहे त्यांच्यापेक्षा खूप. पण त्यांनी मला पहिल्यापासून अरे संजीवन खूप म्हणजे त्यांनी असं पुढे आणलं. आणि मग या सगळ्या लोकांनी संजीवन कौतुकाचं जे आहे ना, जेव्हा मोठी माणसं दिग्गज माणसं जेव्हा तुम्हाला पुढे आणतात ना, तर त्या भाषेचा उत्कर्ष 100% होते. त्याला तुम्ही थांबू शकत नाही. कारण आपल्या अगोदरची लोक जेव्हा नवीन माणसाला पुरण येतात ना, तर त्या माझ्या बाबतीत रास जगला. तर मग आम्ही अजून एक प्रयोग केला. तर सांगायला मला आवडेल का सगळ्या बंदिशी आहेत ना, त्या सगळ्या बंदिशी भोजपुरी भाषेत आहे ना, की काहे बनाओ झूठी बतिया हमसे. आता ही गावठी भाषा, गावरान भाषा आहे, भोजपुरी आहे वगैरे वगैरे. काहे बनाओ झूठी बतिया हमसे, मैं तो रोती हूँ तोरे दम से, काहे बनाओ झूठी बतिया हमसे. सौतन के गाँव तुम हो आए, सौतन के गाँव तुम हो आए, अखिया तोरी भेद बतावे, हमरा नाता जन्म जन्म से, काहे बनाओ झूठी बतिया हमसे. असाच एक गात होता. तो बोलला काय तुम्ही आगरी भाषा करता हो, यावर तुम्हाला लिहिता येण्याची नाही आगरी भाषा. म्हणजे आगरी भाषा तुम्ही बाकीचं सगळं लिहा, पुण्य बंदिशान कशी लिहिता येईल. तर मग माझा प्रयत्न तुम्हाला ऐकवतोय, पण त्याला मी ऐकवला का भाई लिहतोय बघ, तुला आवडला तर लिह.
मिनी जॅकेट बरं तुम्हाला आवडला का? त्याला आवडला होता. तिचे बैल दुकानाला म्हणतस, बैल दुकानाला म्हणतस, रोज पगारा बखपतस, रोज पगारा बखपतस, तिचे बैल दुकानाला म्हणतस. बायका पोरा तुझीच सारी, बायका पोरा तुझीच सारी, असं बापाची जबाबदारी. बायका पोरा तुझीच सारी, असं बापाची जबाबदारी. भीक मागून दारोदारी, भीक मागून दारोदारी. त्यांना कणाला पोसतस, अरे त्यांना कणाला पोसतस, तिचे बैल दुकानाला म्हणतस. काळात जर आपण हे केला असता तर आज मोठे मोठे सांगीतिक या व्यासपीठावर पुन्हा आपल्याच बंदिशी घात असतील लोक. जर आपण हे केलं असतं तवचे कारण आपल्याला समजा आपल्याला शिक्षण नव्हतं किंवा समजा आपल्याला माहिती नव्हतं, आता आपलं वजन समजलंय. म्हणजे अशा अगदी शाळांमधून काय समजतं भाषेला वजन काय, तो वजन समजला. जसा मगाशी पहिल्यांदा इतके सुंदर धवला ऐकला मी, म्हणजे मला असं वाटलं मी त्या सगळे ताईनं बोललो माझ्या लग्नात लय शॉर्टकट मारला नाही. अवघड चांगला मला सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. इतकं सुंदर आणि इतकं सुरात मी अगोदर कधी ऐकलं नव्हतं. आपली परंपरा आणि इतकी मोठी परंपरा आहे, म्हणजे 1200 सालात लिहिलेली धवला आहे. आणि त्या आता मी त्यांना विचारलं आहे का तुम्हाला एक कसं आहे ते, म्हणजे आम्ही कविता लिहिल्या तर लिहून ठेवल्या, बरोबर तुम्हाला त्या मनानच तुम्ही ठेवल्या, त्या पारंपरिक आपल्याला चालत आलेल्या आहेत, त्या ऐकून आलेल्या आहेत. पण ती सुद्धा गाणी आपली बायांची गाणी जगदीशने किती छान आणलेली आहेत, दादूशने किती छान बायांची गाणी आणली. आणि आता नवीन नवीन लोकांतून नावरी आणतात. प्रकाश पाटील त्यांचा ज्या मी बोललो तो माझा तोड दिसतंय तर आवडी इतकी भारी करतात ना सगळी जरा का ऐकायला लिवायला किंवा अरे माझं पुरं बघतच करणार LP साहेबांचं गाणं आहे. तर ही जे ह्या ज्या गाणी होते ना आमच्या, आता मी नवी मुंबई आली तर आमच्या समोर सगळा बदलला. लोकांच्या भाषा बदलल्या, लोकांचे विचार बदलले, लोकांची राहणीमान बदलली, सगळं बदललं. भाषा नाही बदलायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आपण ओरिजिनल आपण कसं झालं. आणि मला जेव्हा सगळी लोक बोलायला लागली ना, संजीव तू जर ब्राह्मण भाषेत कार्यक्रम केलेस तर तू 5000 कार्यक्रम करशील, म्हणजे तुला महाराष्ट्रभर स्वीकार आता मिळेल. तर असं मला सगळे सांगितलं. बऱ्याच माझे जाम मित्र आहेत आणि काही चिंता करतात सगळं. तर मी त्यांना सांगितलं का नाही 1000 झालं ना तर मला रास कारण की माझ्या भाषेत झालेला त्याचा मला गर्व आहे. कारण जोपर्यंत आपल्या भाषेचा आपल्याला गर्व वाटत नाही तोपर्यंत आपण कच्ची ती मोठी झाली तरी जो फरकेपणा येत आहे ना तो फरकेपणा आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या भाषेत बोलत राहा. आपल्या भाषेत मराठी आरोग्य बोलले किंवा आपले मित्र म्हणाले की आपण जेव्हा एकमेकांना भेटता तेव्हा आपण आपल्या भाषेत का नाही बोलावं किंवा मला नेहमी पडलेला प्रश्न आहे. म्हणजे मी चांगला US ॲक्सेंट मध्ये इंग्रजी बोलू शकतो. माझे मोटिवेशनल सेशन्स होतात ते सगळे US ॲक्सेंट मध्ये होतात. तर मी बोलू शकते. पण याचा अर्थ असं नाही का त्या बोलायला लागतो तर या सुद्धा बरेच जणांना ही भीती वाटते हो का अगदी म्हणजे शुद्ध बोलायला लागतो तर या सुद्धा तर असं होईल नाही. त्याचं समोर उदाहरण आहे की माझं झालं नाही. माझं जर एळ येवाचा तर एळ येत आहे, त्याचं एल्ल येवाचा तर एल्लच येत आहे किंवा बदल होत नाही. म्हणजे आणि कविता लिहित गेलो कारण त्या विनोदात कविता लिहित गेलो. म्हणजे जेवढा आपण आपलं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल ना तर विनोदासारखा दुसरा माध्यम नाही असं मला वाटतंय. कारण जेवढा सिरियसली आपण देऊ ना तेवढा ते लोक टेन्शन मध्ये येतात आणि जेवढा विनोदाने देऊ ना म्हणजे जरा काय कारण टेन्शन मध्ये भाषा केल्या ना का इंग्रजीला मला अजून वुड कुठं वापरायचं ना कुड कुठं वापरायचं ना शूड कुठं वापरायचं अजून कळला म्हणजे आवडा शिकली म्हणजे कुड काय कुड काय बरोबर आमचा कुड काय होता अजून माहिती आहे का कुड काय होता बरोबर. तर त्या हे जे भाषेचे विनोद असतात तुम्ही आणि इथं सांगते अगदी
माणसाने आगरी तर शिकायलाच पाहिजे, ती पक्कीच बनवायला पाहिजे, पक्की. म्हणजे काय झालं, आपल्या आगरीत कोणी खोरले काढावं पाहिजे, त्या आगरीत मिश्रण नाही. मग मराठी पद्धत आहे, मराठी कोल्हापूरची मराठी वेगळी आहे, नागपूरची वेगळी आहे, सांगलीची वेगळी, सोलापूरची वेगळी, भाषा बदलतच. इव्हन आगरी पण बदलते, म्हणजे आमची वेगळी आहे, आम्ही आया काय बोलतो, आमचं मुलांचं सरांनी एकाच भागांचा आहोत. अलिबागची वेगळी आहे, अलिबागची अजून जरा वेगळी भाषा आहे आगरी. इतकी इकडचं जर बोलताना वेगळी आहे. भिवंडी आम्ही बोलतो काय, तर तरी सुद्धा ती आगरी आहे. आणि त्याच्यामुळे अजून किती अनेक अनुभव आहे आगरीन बोलायला लागल्यानंतर. म्हणजे माझी अजून एक कविता मी तुम्हाला मजेशीर सांगते. आपण सर काय झालं माहितीये, कंपनी आल्या आणि मग एक स्पर्धा लागली का कामाला जायचा, सगळीकडे कामाला जायचा. म्हणजे शाटा बिता एकाची ऊन नोकरीला लागायचं. पण त्यावर मी माझं साधी कविता असते, म्हणजे गंभीरता त्याच्यात कधी शोधू पण नको, त्या गंभीरता. म्हणजे डोकं उठलं म्हणून म्हटलं ड्युटीला जावाचं, म्हणजे ऐकलं असं त्याच बोलते. आता ड्युटीला जावाचं, कशी तरी हानाचं पैसे कामाला लागायचं, कशी तरी हानाचं पैसे कामाला लागायचं. आता रावीनं शेतात भाता, ती एकमेकांना समजवतात. आता रावीनं शेतात भाता, एक पारांगीची शेतात. आणि यान बघा म्हणा, यमक झुलवताना काय तरफड होते का, काय दंशक होते का, एकदम नॉर्मल येते. आणि मीटरमध्ये पण येते. आमचे एक उत्तम गझल गायकचे मित्र असले म्हणतात, तू मीटरमध्ये लिहितोस. मनास माझा मीटर माहिती नव्हता, मग काही मोजल्या मात्रा, काही मोजल्या मात्रा काय तुला बरोबर आहे, एक मात्रा एकाची तिकडं व्हायला त्याची. तर ते मला फक्त लईत लिहिता येते, बाकी काय. आता रावीनं शेतानं भाता, तू पारांगीची शेतात. मोबाईल ठेवून कमराला बांधून हंडावून फिरायचं स्वप्न बघा. मोबाईल ठेवून कमरेला बांधून वंडावून फिरायचं, कशी तरी हानाचं पैसे कामाला लागायचं, कशी तरी हानाचं पैसे कामाला लागायचं. तर हे जेवढी आपली आता जेवढी शिकणार आहोत आता आगरी भाषा, तर मला असं वाटतं का लिहायला एकदम सोपी, समजायला सोपी आणि ऐकायला सोपी. जसं मी हास्यदेव जयते नाव ठेवलं, हास्यदेव जयते, त्याचं मला अजून हसायला येते, मी ते का केलं. हास्यदेव जयते कार्यक्रम तो चुकताच असतात, पण यानंतर हसा. या कार्यक्रमाने साधा समुद्रा पलीकडे तो गेला कार्यक्रम, सगळीकडे गेला. त्याला रिझन होता की आम्ही काय होतं की पाना फुलांची कविता मला जमली नाही, तरी पण आता येता 4 वेळा आहे. पाऊस आला मगाशी, तर 4 वेळी प्रमाण भाषेत लागले. आता आल्या तशा आल्या, आता ऐकवतोय की आभाळात दाटे दाटी या ढगांची, आभाळात दाटे दाटी या ढगांची, मनात भावनांची रेलचेल. आभाळात दाटे दाटी या ढगांची, मनात भावनांची रेलचेल. जमिनीचा अवलं जाई कोल कोल, प्रेमाचा हा बोल विसरल्याचा. मला सगळ्या आगरी लोकांना, आगरी कवींना, आगरीयांना सांगायचं आहे का दमदार लिहा, जाम दमदार लिहा. म्हणजे जेव्हा तुम्ही मोठे व्यासपीठावर जासाल ना, तेव्हा आपल्याला अरुण म्हात्रे सरांसारखी इज्जत मिळली पाहिजे अख्ख्या महाराष्ट्रभर. ही डाऊट आपण हाणला पाहिजे. आणि मग ते येईच कधी हे सगळ्या लोकांना, म्हणजे आमच्या घरं जाम पैशापेक्षा आनंद सगळा बदलला तर मग आता ढेपलांच्या झाल्या लाग्या, ते ढेपला होते. आता भाषा जवळच आहे, काय जास्त लाभ नाही. ढेकळ आपली ढेकळ आवडच फरक आहे. आता ढेकळांच्या झाल्या लाग्या, गोलपाटांच्या झाल्या गाड्या. आता ढेकळांच्या झाल्या लाग्या, गोलपाटांच्या झाल्या लाग्या. बसली नवी मुंबईची नगरी र, ज्याला गया खोली आगरी. बसली नवी मुंबईची नगरी र, ज्याला गया खोली आगरी. बांधलं गई पुलावर पुल, पुलावर आता खरं गेलो नुसतं पूल चुकला का आटापले किसी, मार्ग मिळताना नाकी राहू. बांधलं त्याही पुलावर पुल, आम्हाला पारली फुल. बांधलं त्याही पुलावर पुल, आम्हाला पारली फुल. आमची बिघडून जेली मुलं, आता आमची पेट नाचुल. हिसकावली आमची भाकरी र, याला काय खोली आली.
हिसकावली आमची बातमी याला कळ्या कोली तर ही अशा ज्या वेदना आहेत ना आपल्या वेदना त्या आल्या पाहिजे. त्या विरोधाची होते काय होते म्हणजे अनेक आंदोलनात दिवावडे साहेबांच्या व्यासपीठावर असायचो. मग सरांनी पण माझी गाणी त्यावेळी आपण आंदोलनात होतो 12.5% आंदोलन एसीजेडचं आंदोलन. तर त्यावेळी एसीजेडचं होतं ते गाणं की आता विचार हा पक्का आता विचार हा पक्का घेऊ 12.5%. आता विचार हा पक्का घेऊ 12.5%. जेल पिटीने दमवले या सरकारने फसवले त्यांना देऊ शेवटचा बुक्का घेऊ 12.5%. तर या काय गंभीरता नाही आहे म्हणजे गंभीरता आणू नका. कारण आपलं बाबा बाबा म्हणजे 2 कविता नाही टेन्शन घेतात सगळा बरोबर आहे. साधे राहा पण भारी राहा. तुमचा शब्द भारी पाहिजे बाकी तुम्ही साधे दिसलं तरी चालेल काही हरकत नाही आहे. म्हणजे लेखनामध्ये आपल्या दम असला पाहिजे आणि मग आपले 4-5 आगरी कवी असे जातील ना महाराष्ट्रभर तेव्हा आपल्या भाषेला दमदार नाही बोलणार नव्हता. 4-5 नाटकं अशी जातील ना महाराष्ट्रभर तेव्हा बोलणार नाही आपल्या भाषेला कोण चांगलं. आणि त्याच्यामुळं ती जबाबदारी आपलीच येते ना ती जबाबदारी आपलीच येते आणि त्याच्यामुळे ते टिपायला शिका. म्हणजे ज्ञान वाचायचा भरपूर ज्ञान वाचन करायचं. म्हणजे आता मी 50च्या आसपास असल्यामुळे मी याचा बोलू शकते का वाचा वगैरे वगैरे जरा मार्गदर्शन तवरा काही अजून मोठं झालं नाही. पण जे अनुभव सांगला ना म्हणजे शिवाजी मंदिरला कार्यक्रम करायला जिंकतो ना तर त्याही मला विचारला आता गमती जमती सांगायला कवायला पहिला सागरी नाटक शिवाजी मंदिरला जेलू तर विचारला कोणी लिहिलेला आहे तर मला मीच लिहिला. दिग्दर्शित मीच कलाकार मीच संगीत कोणी दिलेलं आहे मीच सादर करणार कोण मीच कारण इथे मोठे मोठे लेखक नाटक लिहितात मोठे मोठे कलाकार त्याच्यात काम करतात मोठे मोठे दिग्दर्शक दिग्दर्शित करतात मोठे मोठे नेपथ्यकार सेट लावतात तेव्हा कुठे 200-300 लोक बघायला येतात. हे सगळं मिस करून कसा जमल लोक मिस करतील त्यांच्या हातापाया करतो का एकदा बघा मग काही काय शनिवार रविवारच्या तारखा आपल्याला भेटतच नाही आता गेलेल्या असतात. मग एखादी तारीख भेटली मंगळवार बुधवारची तारीख घेतली आणि शिवाजी मंदिरला नाटक केला 970 खुर्च्या खाली आणि 30 खुर्च्या भरलेल्या. माझ्या कलाकारांच्या डोळ्यामध्ये हळूच असं टपकन पाणी आलेलं बघितलं आमचं डबल ते सर नुसत्या खुर्च्या दिसतात तुला खुर्च्या दिसतात मना ती 30 माणसं दिसतात तर त्यांना मला हसवायचं आहे. मला खुर्च्या रिकाम्या दिसतच नव्हते मला ती 30 माणसं दिसत होती. यांना जर मी हसवलं तर 30चे 3000 मी करू शकते आणि या करायला पाहिजे आपल्याला. आणि म्हणून काय लहान छोटी मोठ्या जास्त काय होत असतील आज परंतु सर बसले सर दोन्ही सर बसले म्हणजे आता मात्र सर आणि एल बी पाटील सर जगदीश बसलाय. मी जेव्हा सांगितलं जगदीश जेव्हा गाणं गायचा तेव्हा आम्ही कुठेतरी तो यायचा गावात तेव्हा जगदीशला हाताला बदरावलो आणि त्यांनी मला मित्र मानला तेवढी मोठी गोष्ट जगदीशने. आमचे विजयदादा पाटील या ठिकाणी त्यांचं आगमन झाले जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. आता दादा आले तर दादा आणखी 2 काही सगळं सांगतो. जगदीशचं गाणं होतं आणि मला जगदीश मला लय आवडला कलाकार दोघं जगदीशनं दादू फरकच नाही दोघांचं. जगदीशचं गाणं होतं आणि खूप म्हणजे त्याचा एक आहे काय जेव्हा तो लग्नगीतं गातो ना तेव्हा वाटतं जाम नाचावा आणि जेव्हा तो सामाजिक गाणी गातो ना तेव्हा त्याच्यामध्ये एक अर्थता असते. म्हणजे जगदीशची गाणी पण आता बदल जायला माझे गाण तो जगदीशच्या गाण्यामध्ये ते अर्थता असते. तर त्याचं एक गाणं होतं आय गो आयद्री कुल्यांची माय आय गो आयद्री कुल्यांची माय येता संकट जगदीश सॉरी हा प्रयत्न करतो येता संकट उभी तुराय येता संकट उभी तुराय माझा तुझेवर भरोसा माझा तुझेवर भरोसा माझा काय ऍक्टर जगदीश पाटील. मग याच्यावर मिनी गेली कविता आणि मग माझ्या हजाराच्या कार्यक्रमात जगदीश आलता जगदीशला ऐकून टाकली
की काय बघाशे तुला समजा का नाही आवड्या चैनी नवरा सगळा काय बघाशे तुला समजा का नाही पैसा जेलवया वाचा नाही पैसा जेलवया वाचा नाही सगळा खपलं खावाचा काय सगळा खपलं खावाचा काय सगळा खपलं खावाचा काय याच्या कविता कधी आल्या नाही कार्यक्रमाला आल्या नाही कार्यक्रमातल्या कविता माझ्या वेगळ्या आहेत त्यांची वेगळी पद्धत आहे त्याचा वेगळा ढप आहे परंतु या ज्या समाजाच्या आणि त्यावेळी पण मी ऐकत होतो म्हणजे गाणी आपली येत होती किंवा बाई भेट ना माझी चूल चूल नको 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 हे चौथं मूल जुनी कळ आहे त्यावेळी पाचाच्या वरती असायची म्हणून काही चौथ्यावर कॉन्ट्रोल मानला मग त्यावेळी पण प्रबोधन चालू होतं आणि त्याच्यामुळे मग मला असं वाटतं कारण मी ज्या करतोय त्यांची जर समाजाचा जुलूसा काय बोलावत असेल तर त्या आता शेवटची कविता मी सादर करते मग थांबतोय बरोबर कारण हे लोक मला काय आवाज नाही सर्वेश असू शकतो बरोबर पण लिहित गेलो अनेक गोष्टी लिहित गेलो आगरीमध्ये आणि आगरी कधी सुरुवातीला सरांना मी खूप धन्यवाद देतो अरुण म्हात्रे सरांनी दाखवलं की मराठी अभिजात कविता कशी असते आणि त्यांचे ते मी कविता त्यांची गायला होतो ते दिवस आला म्हणजे जेव्हा फुले त्याची परमिशन घेतली होती सर मला गायची आहे त्यांनी कविता काय असते बरं त्यांना महाराष्ट्रातले सगळे कवी माहिती बरोबर ते असं एक कवी नाही जुना असो नवा असो कुठलाही असो आणि आमचे एल बी पाटील म्हणजे त्यांनी आपली कधीच सोडली तर आम्हाला हे दोन दिग्गज आपल्या समाजाचं असणं की काय आदर्शाची कमी नाही आपल्या समाजामध्ये तर त्यामुळे आम्ही लिहित राहिलो आणि समाजाच्या प्रश्नांवर लिहित राहिलो कशी कशी आलं पाहिजे ती कविता होती तलव जमते लंका होती त्याच्यानंतर मग लग्नाच्या खर्चावर पण आपण बोललो बरोबर म्हणजे कत्ती चोरांची वाजला कत्ती चोरांची वाजला माझे लग्नाचा बाजा कत्ती चोरांची वाजला माझे लग्नाचा बाजा जेवून खाऊन शिगाव जेला जेवून खाऊन शिगाव जेला घेऊन कर्जाचा बोजा जेवून खाऊन शिगाव जेला घेऊन कर्जाचा बोजा कत्ती जोरांची वाजला माझे लग्नाचा बाजा बसो बसो भवित तू पोट फुल लग्नाने शिवला कोट कसा कसा आपली नाही शी बरोबर आपला नवरा कोटा पण हल्लीचा असतं म्हणजे मेवाने नावला घामेजलाय तरी कोण आहे म्हणजे आपण यावर मी जास्त बोलत नाही कारण आपली सगळी आया आगरी शिकायला आली तर मनावरच सांगायचं आहे का या भाषेत लय बघा किती सोपी आहे चाल बघा किती सोपी पटकन म्हणजे इतकी सोपी चाल भेटतं ना पटकन की म्हणजे मला एक भाई गोत्वलावर गाणं लिहायला सांगितलं होतं की भाई गोत्वलावर गाणं लिह मला मी सांगलं मग माझ्याशी नाही व्हायचा कारण त्या प्रमाण भाषेत पाहिजे होतं प्रमाण मी आधी लिहिता येईल तुम्ही लिहा मग मी भाई गोत्वलाची पुस्तकं वाचली त्यांचं सगळं चरित्र वाचलं तरी येत नाही कविता येत नाही कविता येतच नाही अशी मग मी त्या सिद्धगडावर गेलो तिथे त्यांना इंग्रजांनी गोळी घातलेली तिथे गेलो तिथे बसलो तिथे फिरलो तरी येत नाही त्या डोक्यात टाकून राहिलं मी कवी लोकांना सांगते का डोक्यात टाका विषय कधीतरी देवाने तुम्हाला ते दिलेलीच आहे कविता मग लिहिलं 150 वर्ष माजले इंग्रज मस्तवाद देशासाठी लढले वीर भाई कोतवाल लाचारी गरिबीने पिचलेली जनता अन्यायाच्या धाकाने कसलेली जनता शृंखला तोडण्या आला माथेरानचा हा लाल देशासाठी लढले वीर भाई कोतवाल मला असं वाटतं का त्यांची भाषा आपल्याला द्यायची नाही पण ज्या आगरीत तुम्हाला इतका इझिली मांडता येते आगरीत जे इतका इझिली पोहोचवता येते भावना ते त्या रांगडेपणाने जातं तर रांगडेपणा कसा आहे माहितीये प्रमाण भाषा मला राहुल द्रविड सारखे वाटतं म्हणजे पूर्ण कॉपी बुक स्टाईल क्रिकेट माहितीये म्हणजे चेंडू व्यवस्थित अडवायचा ऑफ स्टंपचा चेंडू ऑफ स्टंपला खेळायचा लेग स्टंपचा चेंडू लेग स्टंपला मला ते प्रमाण भाषा राहुल द्रविडची सारखी वाटते आणि आगरी भाषा सचिन तेंडुलकरची सारखी वाटते कधी काय होईल सांगू शकत नाही तर शेवटच्या काही ओळी की आगरी सुरुवात करताना मी नेहमी याच गोष्टी सुरुवात करतो की आगरी बोल्यांची बोली हाय बोला लय गोर आगली कोल्यांची बोली हाय बोला लय गोर ये भाषेनं बोललं
भाषेनं बोललं आम्हाला येतं लई जोर. म्हणजे तुम्ही बघा ना, दमच आहे भाषेत. म्हणजे ऍक्सिडेंट झाला, काही ठोकला एखादी गाडी, तर मी आपला उतरलो, काय बा तुला काय लागलाय, समजत नाही का तुला, सिग्नल बघितलं ना काय कडे तरी, म्हणलं काय झाला, काय काम होतं तुला देवाचा, तो म्हणलं नाही नाही जातो मी व्यवस्थित. तो दमतर आहे. तर यो दम टिकवायचा असेल ना, तर आपण ओरिजिनल आगरी, आपली ओरिजिनल आगरीमध्ये बोलला पाहिजे. आणि बोलताना आतून बोललात ना, म्हणजे बॉडी लँग्वेज आमची येते की आम्ही पब्लिक स्पीकिंग मध्ये सांगतो की लँग्वेज स्पीक्स मोर दॅन युअर वर्ड्स. बरोबर असतात की बॉडी लँग्वेज आपली ही आपल्या शब्दांपेक्षा जास्त बोलत असते. तर जेव्हा आपण ओरिजिनली आगरी बोलू आणि त्या बोलायला आपल्याला काही वाटत नसेल आतून, तऊ जी भाषा येईल ना, तऊ ती लई गोड असेल, तऊ त्या भाषेचा गोडवा काय लगेच भारी असेल. आणि शेवटची कविता मोबाईलचा विषय घेते, मग थांबते, थोडासा एंटरटेन करते. आणि याला रेंज नसली तर म्हणजे ऑक्सिजन कमी होतंय का काय असा लोकांना वाटले नाही. बरोबर आहे. साधा सोप्या भाषण लिहिलं होतं मी. याच्यावर गंभीर कविता पण आहे असं वाटते. अशी वेळ फार खाल्ला आणि वापरी झाली मान, वेळ फार खाल्ला आणि वापरी झाली मान, नाती झाली फार याचे राहिले नाही भान, नाती झाली फार याचे राहिले नाही भान, मोबाईल मध्ये घुसले लहान थोर सान, आणि साध्या सोप्या सरळ आयुष्याची यादी केली फार घाण. अशी असे आहेत. पण मला वाटतं यापेक्षा ही आगरी बोलते बघा, याच्यापेक्षा त्यात किती मजा आहे. अरे दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला. जे आगरी व्यतिरिक्त लोक आहेत त्यांना सांगते कला म्हणजे कशा, आणि कशाला आम्ही बोलतो कला. इतके शब्दांचा घुमाव आहे आगरी भाषेमध्ये. चंद्रेश म्हात्रेंनी मस्त एक मला पुस्तक दाखवलं होतं, अशी जबरदस्त गेली. त्यारे दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला, आणि मोबाईल घेऊन रातभर जागून भावाचा काही नाही भला, आणि मोबाईल घेऊन रातभर जागून भावाचा काही नाही भला. आणि दिवस रात्र इंटरनेटवर जातस बाबा कला. आपली भाषा बदलली, मोबाईल भाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हवी. बदलली का नाही? आपण सगळी भावसाला काय बोलायचं, आपण भाऊ, अण्णा, भाई, दादा. आता काय बोलतात? ब्रो, हॅपी बर्थडे ब्रो, हॅपी बर्थडे ब्रो. कुत्री म्हणतात ब्रो. आपली एवढी चांगली भाषा सोडून मी ब्रो कशाला पाहिजे? हाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हवी. पहिला हंबा बाहेर मांडलेला असायचा, आता हवी गरम. भाऊस झाले ब्रो आणि नवरे झाले हवी, बहिणीस झाली शिस. एवढा भारी शब्द आपला. बाय आली, बाय आली, बाय आली. तर ते चांगलं बोलतो. बो आली, बो आली, आपली तर बो आली. तर नाही ना बहिणीस आपण बो बोलतो. जास्त सुधार लवकर प्रमाण भाषेत ताई म्हणायला लागतो. ताई आली, ताई आली, ताई आली, ताई आली. बरोबर. सिस म्हणजे आवाज खुशी येते का मग अशी नाही समजत नाही. बरोबर. बहिणीस झाली सिस आणि पोरगी झाली बेबी. अरे लागला येर कसलं येथे र येऱ्यांचा बाजार झाला. अरे लागला येर कसलं येथे र येऱ्यांचा बाजार झाला. आणि मोबाईल घेऊन रातभर जागून भावाचा काही नाही भला. अरे मोबाईल घेऊन रातभर जागून भावाचा काही नाही भला. अजून काही प्रॉब्लेम झाला बघा. नवरा व्हॉट्सअपवर आणि बायको FB-वर. नवरा व्हॉट्सअपवर आणि बायको FB-वर. आणि खोटा खोटा या जग आणि संसार ढाईवर. आणि खोटा खोटा या जग थेट मांडू शकते ना ती आगरी भाषा. आणि मी बोललो तेंडुलकर. कारण आणि आगरी भाषा बोलताना सुद्धा शुद्ध भावनेसारखं असं नाही खुटे खुटे आणि असं ना पाहिजे. असं तो खोटा खोटा या जग आणि संसार ढाईवर. कारण व्हॉट्सअप आलाय ना, हल्ली आपली सगळी जण बसलो व्हॉट्सअप आहे. आणि सकाळची काश्मीर मध्ये फुला फुलत नाही, आवडी व्हॉट्सअप तुम्हाला वाटलं तर सांगा. तुम्ही एकदम भाषेचे गंडीत आहात. तुम्हाला सांगते साहेब, आपल्या आईस बाबासला गुड मॉर्निंग जात नाही सकाळचा, पण 500 किलोमीटरवर गुड मॉर्निंग जाते व्हॉट्सअप मुलं. बरोबर.
आणि तुम्हाला सांगताय आवरं साधू संत जन्माला आलं ना सकाळचं विचारवंत, काही साधू संतांची गरज. सकाळी आवडं भारी भारी मेसेज येतात ना. एकाने मला पाठवला, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर 2 गोष्टींचा त्याग करायला पाहिजे, एक म्हणजे अहम आणि दुसरा म्हणजे स्वयं. मला काही समजलं नाही. मी त्याला पुन्हा पाठवला, जरा स्पष्ट करून सांग. तो बोलला, अरे मला तरी काय समजलं. आला तर तुला फॉरवर्ड केला. अरे त्या फॉरवर्ड करण्याच्या नादात येतो बाबा आणि माणूस आहे. मला रोज पाठवतो सुभाषिता, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. मी त्याला एकदा सांगला, वाचून दाखव, बाकी काही करू नको सावधान. कारण आवरा ते व्हॉट्सअपचा घेर लागलाय. बरं, ते अजून एक असतं का स्टेटस. स्टेटस माहिती आहे तो प्रकार. लोणावळ्याला जाताना स्टेटस टाकतात, ऑन द वे टू, सगळ्या गाडीतले हा, ऑन द वे टू लोणावळा, ऑन द वे टू लोणावळा. मग चोरांना समजतंय सगळे लोणावळा, घरी येतो लोणावळा. फिनिश ऍडव्हर्टाईज कोणी केली. बरं, हल्ली तर एकदम डेंजर प्रकार झालाय. जेवताना पण स्टेटस टाकतो, एन्जॉयिंग बिर्याणी. तू खा ना बाबा. आता स्टेटस म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यात काय चांगलं झालं, अशा मोठ्या माणसाला भेटलो तर स्टेटस टाका. हा स्टेटस आहे. पुढे अटेंडिंग आगरी शाळा अट्टावन्न स्टेटस आहे का. बरोबर, स्टेटस आहे. स्टेटस मी समजतंय काय स्टेटस आहे. बरोबर, आणि जवळ आपण या स्टेटस समजत नाही ना, आमचे कोंबडीने कवटा घातली स्टेटस आहे का. तर इतका व्हॉट्सअपवर आणि फेसबुक, त्याचा तो फेस काढलाय सगळे. बरोबर, त्याच्यावर जाम करून सोशल मीडियाला मी माझे फोटो बघा तुम्ही इंस्टाग्राम. कार्यक्रमाला गेलो ना लोक ओळखीत नाही, कारण इंस्टाग्रामवर सगळं पुरं फोटो, एक पण माझ्यासारखा नाही असा. आणि कार्यक्रमाला गेलो तर लोक बोलतात, आणि स्टेटस, कारण फिल्टर दिलेत ना आपल्याला जाम. यांनी मोबाईलने जाम फिल्टर दिले. बरं, मला नेहमी याचा निर्गंड होता. मी आईला बोलतोय, रंग तर आपला उचल. आई बोलली, बाबा हे विठ्ठलाचा रंग आहे, तुला मिळलाय तुझा भाग्य समज, विठ्ठलाचा रंग आहे. आणि दुसरा, जे महिन्यात सगळे रंग गावात एकूच रंग आहे त्याच्यामुळे आयुष्याकडे मस्त विचाराने बघा, लय मजा येते. शेवटच्या काही वेळी नवरा व्हॉट्सअपवर आणि बायको FB, खोटा खोटा या जग आणि संसार घाईलं. कारण हे सगळं व्हर्च्युअल झालंय आणि व्हर्च्युअल जगात आपण ब्रह्मांड व्हायला लागलो. खोटा आहे ते सगळं. मला तर वाटतंय मी सर्वेशला, दादांना हॅपी बर्थडेच्या स्टेटस ठेवण्यापेक्षा मी जर एक फोन केला तर मला वाटतं त्या भावना तिथपर्यंत पोहोचतात असं मला नेहमी वाटतं. त्याच्यात तर नाही होऊ शकत. बरोबर, अरे लाटला ये कसलं येते येण्याचा बाजार झाला, आणि मोबाईल घेऊन रातभर जागून भावाचा काही नाही भला, आणि मोबाईल घेऊन रातभर जागून भावाचा काही नाही भला, अरे भावाचा काही नाही भला, अरे भावाचा काही नाही. सो बिफोर हे संपवायच्या अगोदर मी सगळ्यांना धन्यवाद देतो. हॉल भरणे खूप मोठी गोष्ट आहे आणि सर्व जो प्रयत्न करताय, सर्व दया, सुशांत, दादा, आमचे सर हजेरी लावतात कार्यक्रमाला. मला अरुण म्हात्रे सरांचा एवढा कविता कशी यायची लागली आणि ते आम्ही LP पाटील सरांकडून शिकलो. आणि अभिजात शब्दाला कसं वजन द्यायचं त्या आम्ही जेव्हा अरुण म्हात्रे सरांची कविता वाचतो तेव्हा. आता आमचे नवीन नवीन कवी पण खूप मस्त लिहायला लागले. प्रकाश मला एक आवडतो, त्याची चित्रकला अफलातून आहे. मला मरेश्वर दादा खूप आवडतात, कारण त्यांचं संशोधन चालू असतं आणि ते कोणी खूप मेहनत करतात तिन्ही माणसं. दयाचं नॉलेज मी मगाशी बघितलं, त्याचं लग्न समारंभातलं नॉलेज काय इतकं जबरदस्त, असं कधी भेटत ना. आपण एकमेकांना असं भेटलो, ओळखलं. सर बसले होते, त्यांचं मालवणी भाषा किंवा बोली भाषेवर असलेलं त्यांचं प्रभुत्व, त्यांचा अभ्यास हा आपल्याला शिकायला मिळाला. आज अनेक भाषेतले जर माणसं इथे बसलेली असतील, वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागातून आलेली माणसं,
तर त्यांचं आपल्याला ऐकायला मिळतं. कारण मला तर वाटतं, मी आधी नेहमी सांगतो की उत्तम वक्ता व्हायचं असेल तर उत्तम श्रोता व्हायला शिकलं पाहिजे. तर त्याच्यामुळे वक्ता काय मोठा नसतो, श्रोते ज्याला आहेत तो वक्ता, ज्याला श्रोते नाहीत तो काय नाही. तर त्याच्यामुळे आज ही माणसं आपण एकत्र जमलो, आपल्या सगळ्यांच्या अंगाखांद्यावर आपण ज्या आगरी भाषेच्या अंगाखांद्यावर खेळलो, आज त्या आगरी भाषेला साता समुद्रापलीकडे पार नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि ही दोन्ही सुशांत आणि सर्वेश आणि त्यांच्या बरोबर असलेली सर्व मंडळी एकत्रपणे इतकी मेहनत करतात. मी आजही फेसबुकवर लिहिलं की या समारंभासाठी जेवढ्यांचे हातभार लागले असतील तेवढ्यांचे मी धन्यवाद देतो. आणि आमच्या सगळ्या आत्या, ताई, मावश्या, ज्यांनी धवला इतका सुंदर जर ऐकलं असतात ना तर खूपच वाटलं असतं. आणि आता आपण जगदीशला ऐकणार आहोत, बरोबर आहे, मीही फार उत्सुक असतो त्यांना ऐकण्यासाठी. आणि काय सांगू, असंच आशीर्वाद राहू दे माझ्यावर. अजून काय टिंगूच कलाकार आहे, अजून काय मोठा झालेलं नाही आहे. कारण जेव्हा मी 5000 शोज केलेल्या लोकांकडे बघतो तेव्हा 1000 म्हणजे काहीच नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे अजून खूप शिकायचं आहे, अजून खूप पुढे जायचं आहे. तेव्हा सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन नक्कीच यशस्वी होईल अशी मला आशा वाटते. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मनपूर्वक स्वागत करतो. तर स्वतःसाठी जोगदा करायचं पाहिजे. संजीवदादा, तू काय जमाचं माझ्या बाजूला जमाचं आहे. आवडा मोठा व्याख्यान झाल्यावर तुझी लग्नाची गाणी झालेली नाही तर आम्हाला सगळ्यांना अनकम्फर्टेबल वाटतं, बरोबर का नाही. आज इतके गीतकार संगीतकार या कार्यक्रमाला उपलब्ध आहेत आणि खऱ्या अर्थानं आगरी भाषेतूनचे प्रबोधन करताना तू या महाराष्ट्रात आपल्या जातीला एक समाज प्रबोधन करत तू खूप मोठा ध्यास दिल्याबद्दल तुझे देखील आगरी कम्युनिटीपर्यंत तुझे खूप खूप स्वागत करते. एकदम जोरदार टाळी या पठ्यासाठी झाला पाहिजे. मी माझ्या कार्यक्रमातून नेहमीच सांगत असतो, माझ्या कार्यक्रमांची मी नेहमीच सांगत असतो का बाबा गीतकारांमुळं, संगीतकारांमुळं आणि गायकांमुळं आपला समाज आवरा भारी जायलाय. कारण त्यांनी गाणी लिहिलंय, भले नाचतील, बाकीचं समाज नाचतंय, पण कोणची गाणी ऐकतात? आपल्या आग्र्याची गाणी ऐकतात. आज आपल्या गीतकारांनी आवरी एकविरीची गाणी लिहिलं, आवरी एकविरीची गाणी लिहिलं तर मला वाटतं 333 कोटी देवांची एक देवीची गाणी आवरी असतील ना की जगांच्या देवीची आवरी गाणी नसतील. ते सगळे गीतकारांना संगीतकारांना सांगत करते तुझी बोलीभाषेने आपल्या समाजावर आवरा प्रभाव पडला की फक्त तुझे याच्याची कॉमेडी नसते, तुझी अशाची जो आम्ही संगीत आमच्या पोरांना आम्ही आमच्या मोबाईलपासून लांब ठेवले. कारण माझ्या दादा नेहमी तू आम्हाला आठवतोस बाबा संजीवन दादाने आपले कार्यक्रम सांगले की फोन कतपत वापरला पाहिजे. त्या देवाची बी गाणी आहेत, बरोबर ना त्यात क्लाउडवालं बी आहे, सगळंच आहे, कतपर्यंत ऐकलं पाहिजे. म्हणून दादा आम्हाला परत तुला ऐकायचं आहे. एकदा हे टीमसाठी म्हणजे सुशांत दादासाठी एकदा जरूर जोरदार करायचं आहे पाहिजे. सर्वेश, तुझे अवघे आखरी मनात बोलता नाही, मी तर प्रयत्न करतो आवरा आखरी घरात जन्माला यायला पोवायचा म्हणजे टमच आयला नाही की बाबा प्रॉपर आपल्या आखरीत बोलला पाहिजे. पण मी अजूनही हक्काने सांगत माझा कार्यक्रम जर बघाल तर त्या उत्सव, आपली बोलीभाषा, आपली संस्कृती 3.5 तासाचा सगळा प्रवास मी आपल्या आगरी भाषेची करत असतो. त्यामुळे माझ्या कार्यक्रमाचं स्वागत करतो. सुशांत दादा, या कार्यक्रमातून तू इतका मोठा नाव केलं की फक्त आपली जात नाही, आपल्या कम्युनिटीला जेवढी लोक तुझी सोबत त्यांना आजपर्यंत तू घेऊन गेलेलास. पंचमहाभूतांना तर मागं लागलेलं, मीडियावाला मागं लागलेलं. मागे एक कालायचं होतं दिबा पाटलांच्या काळात की तेव्हा तुमचे मागं पोलीस प्रशासन लागलं, नेत्यांची तर नावच घेत नाही, त्यावेळी तुम्हाला खपवायलाच येत नाही. पण ज्यांच्या मागे आई एकविरेचा हात असतं, साईबाबाचा हात असतं, त्यांना खपवू शकत नाही. कारण ही 5 जण सुशिक्षित आहेत, त्यांनी पुस्तकं वाचून, त्यांनी डिग्र्या घेऊन, त्यांनी ॲडव्होकेटचा ज्ञान घेऊन त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या जनतेचा, आपल्या समाजाचा, आपल्या बोलीभाषेचा या सगळ्या ज्ञान घेऊन पुढे गेलेली माणसा. म्हणून त्यांना नेते पोलीस कवच खपवू शकत नाही. एक प्रश्न दिबा पाटलाच्या एअरपोर्टच्या बाबतीत ऐसा होता, तो कोणालाच सुटत नव्हता. पण तो प्रश्न सुशांत दादाने आवरे वरपर्यंत नेला, हायकोर्टाची त्याच्या ऑर्डर आणल्या, मग राज ठाकरेंना दाखवलं, मग राजू दादांना दाखवलं, पक्षी समाजला की आपण काय अर्थ आहोत. त्या आलेल्या गोष्टीमुळे आता दिबा पाटलांचं नाव एअरपोर्टला लागणार आहे. तुम्हाला सॅल्यूट करतो दादा. आज आपल्या कार्यक्रमाची विजय दादांना खरंच आज वेगळा वाटला सर, कारण नेहमी राजकारणाचाच कार्यक्रमाला दादा पोहोचत असतात. पण विजय दादांची मते त्याच्याने मी खास मराठीत बोलेल. विजेतांची मते अशी आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये आपला देखील माणूस आपला राहिलेला होता, बरोबर की नाही.
आपला बाबा जर भाजीला गेला नसेल तर आपली आई काय करायची, बालडी भरून बाहेर कसे बाबा आंघोळ बाहेरच कर, कारण पोरं मला आतील त्यांना तुमचे पाय कोरडं होईल. पण आपल्या वसईतल्या आपल्या विरारमधला एक योद्धा असा होता की हॉस्पिटल कमी झाल्यामुळे की हॉस्पिटलची संख्या कमी झाल्यामुळे स्वतःची शाळा, स्वतःचं धन, स्वतःचा पैसा तन मनाला लावून 24 तास जनतेसाठी एक राजा म्हणून आपल्या समाजात उभा राहिला. ते विजयशील पाटील यांच्याकडे ज्यांना जोडला आहे. त्याच्या घरातच त्यांना गंभीरपणे सांगितलं, बाबा तुम्ही समाजकारण करत असाल तर बाहेरच नका. तरी देखील काका कधीच न मोठा आज त्यांनी खूप इतकं कार्य केल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. खरं तर कवी अरुणदादा मी एवढंच बोलेन की आज आपल्या समाजाला त्यांनी इतकं बांधून ठेवलंय की शब्दांचा अथांग महासागर आपल्या आगरी भाषेतून जर कोणी म्हटलं असेल, इतरांची तर आहेत, पण कवी अरुणदादांबद्दल मी इतकं सांगेन की सिनेश दृष्टीला देखील जेव्हा जेव्हा आगरी भाषेची लय हवी होती तेव्हा मात्र एकमेव नाव समोर गेलं तर म्हणजे अरुणदादांचं केलं. त्यांचं देखील मनपूर्वक आभार.